विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA, BCom, BSc द्वितीय वर्ष या वर्गाच्या मराठी द्वितीय भाषेच्या अभ्यासक्रमातील एक कविता पाहणार आहोत। या अभ्यासक्रमातील पद्य विभागातील चौथ्या क्रमांकाची कविता, ज्या कवितेचं नाव आहे श्रावण महिना आला की। श्रावण महिना आला की ही कविता प्राध्यापक रविचंद्र हडसनकर यांची असून या कवितेमध्ये श्रावण महिना आपल्या सगळ्यांना माहिती आहे। श्रावण या शब्दाला बोली भाषेमध्ये सरावण असं कवीनं म्हटलेलं आहे आणि तो महिना आला की असं एक या कवितेचं शीर्षक आहे आणि ही कविता आपण पाहणार आहोत। पाहण्यापूर्वी आपण सर्वप्रथम कवीचा परिचय थोडक्यात बघूयात। प्राध्यापक रविचंद्र हडसनकर हे मराठवाड्यातील एक अत्यंत महत्त्वाचे कवी, नांदेड येथे ते राहतात। त्यांचे ठिणगी, देणगी, हळद उन्हे, अरे मानसा मानसा इत्यादी काव्यसंग्रह प्रकाशित आहेत। आंबेडकरवादी आणि ग्रामीण जीवनातील बदलत्या परिस्थितीचे चित्रण करणारे कवी म्हणून मराठी साहित्य विश्वात त्यांची ओळख आहे। त्यांच्या कवितांमधून ग्रामीण जीवनातले बदल, ग्रामीण जीवनातलं दुःख, दैन्य, दारिद्र्य यांचं चित्रण आलेलं आपल्याला पाहायला सापडतं। सोबतच आंबेडकरवादी जाणीवा हा त्यांच्या कवितेचा एक महत्त्वाचा विशेष आपल्याला पाहायला सापडतो। आणि मग ते केवळ कविता लिहितात असं नव्हे, तर त्यांच्या काही कथासुद्धा प्रकाशित आहेत। कथाकार, गीतकार म्हणूनही त्यांचा मराठी साहित्य विश्वात लौकिक आहे। मानाचा असा अस्मितादर्श पुरस्कार त्यांना मिळालेला असून याशिवाय अन्य काही संस्थांचे पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत। त्यांचे दावन, मृत्यूपर्व हे कथासंग्रह प्रकाशित आहेत। म्हणजे मी तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे त्यांनी जसे काव्यसंग्रह लिहिले, जशी कविता लिहिली, तशा त्यांनी कथासुद्धा लिहिलेल्या आहेत आणि मृत्यूपर्व किंवा दावन हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित आहेत। त्याचबरोबर ते गीतकार आहेत। गीत नवे तेज नवे हा गीतसंग्रहसुद्धा त्यांच्या नावावर प्रकाशित आहे। त्यांच्या काव्यसंग्रहात एक वेगळा जो समाज आहे, आपण बघतो की आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारची माणसं वेगवेगळ्या प्रकारचं जीवन जगतात आणि मग असा एक समूह आहे ज्या समूहाच्या वाट्याला उपेक्षित, दुर्लक्षित, मागास असं जगणं आलं आणि अशा एका वेगळ्या प्रकारचं जगणं वाट्याला आलेल्या माणसांच्या, समाजाच्या वेदना, भावना, दुःख घेऊन त्यांची कविता साकार होते। म्हणजे त्यांच्या कवितेमधून असा जो समाजातला उपेक्षित स्तर आहे, समाजामधला जो नाहिरे भाग आहे, नाहिरे गट आहे, नाहिरे या ठिकाणी वर्ग आहे, त्या वर्गांच्या व्यथावेदनांचं, त्यांच्या समस्यांचं चित्रण त्यांच्या कवितेमध्ये येताना आपल्याला पाहायला सापडतं। तर त्यांची ही जी कविता आहे श्रावण महिना आला की, ही कविता काय आहे तर 18 विश्व दारिद्र्याची अतीव जाणीव, भुकेची तीव्रता आणि भूक किती वेदनामय असते याचं चित्रण करणारी ही कविता आहे। आपल्या सगळ्यांना भुकेची जाणीव असते, कारण बघा तुम्ही, जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्हाला जगातली कुठलीही गोष्ट प्रिय नसते, कशाशिवाय, आपली भूक भागवण्याशिवाय। कारण पोटाची भूक, आणि असा एक समूह आहे, असा एक वर्ग आहे की ज्यांच्या रोजच्या जगण्यामध्ये बाकीचे प्रश्न दुय्यम आहेत, पहिला प्रश्न आहे भुकेचा। आणि मग ही भुकेची जी जाणीव आहे ती किती वेदनामय असते। जेव्हा माणसाला भूक लागते तेव्हा त्या माणसाची मनोवस्था काय असते हे त्या माणसाला, ज्या माणसानं भूक सोसलेली आहे, ज्या माणसाला भूक या ठिकाणी भुकेचा त्याने अनुभव घेतलेला आहे, की ज्याला भूक लागूनही खायला मिळत नाही आहे, आपल्याला भूक लागायच्या अगोदर आपलं तयार असतं, आपण 2दा-3दा आपण खायला तयार असतो, परंतु ही जी भूक आहे ही किती वेदनामय असते। आणि भूक कशामुळे या ठिकाणी निर्माण होते किंवा ही भूक का भागत नाही, तर 18 विश्व दारिद्र्य, उत्पन्न नाही आहे, घरात पैसा नाही आहे, पैसा नाही म्हणून अन्नाचा कण नाही आहे, आणि मग खायचं काय, अशा वेळेस जी भूक माणसाला सतावते त्याचं भुकेचं एक वेदनामय चित्रण या कवितेमध्ये
प्राध्यापक रविचंद्र हडसनकर यांनी केलेला आहे. शिवाय दारिद्र्य हा जो धागा आहे तो धागासुद्धा अतिशय सुंदर पद्धतीनं या कवितेमध्ये रविचंद्र हडसनकर यांनी मांडलेला आहे. आणि त्यातून माणसाच्या दुःखाचे, माणसाच्या दारिद्र्याचे जे चटके आहेत माणसाला लागणारे, भेटणारे, तर त्या चटक्यांची एक जाणीव कवितेतून व्यक्त होते. आणि अशीही माणसं जगू शकतात, अशीही माणसं जगतात, अशा प्रकारची एक भावना, एक संवेदना आपल्या मनामध्ये निर्माण होते. आपण आता कोणी कोणत्या परिस्थितीतून आलेलं असेल हे ज्याचं त्याचं संचित आहे, ज्याचं त्याचा परिस्थितीचा भाग आहे, परंतु हे जे कवी आहेत, हे कवी ज्या परिस्थितीतून आले त्याचं द्योतक ही कविता आपल्याला या ठिकाणी पाहायला सापडते. या कवितेमधून कवीचा भूतकाळ, कवीचं जगणं हे आपल्याला नजरेसमोर उभं राहतं. तर आपण प्रत्यक्ष आता कविता बघूयात. कवितेमध्ये कवी म्हणतात, श्रावण महिना आला की, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्रावण हा जो महिना आहे, श्रावण महिना आपल्याकडे श्रावण महिन्याचं फार अप्रूप असतं, कौतुक असतं आपल्या सगळ्यांना. बालकवींची कविता आहे की श्रावण मासी हर्ष मानसी हिरवं दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. श्रावण महिन्यांचं प्रत्येकाला कौतुक असतं. अनेक लोकांचा श्रावण हा आवडता ऋतू असतो. अनेक महिला मंडळ असेल किंवा त्या व्रतवैकल्य करणाऱ्या महिला असतील, कारण त्या महिन्यामध्ये अनेक सण वार उत्सव असतात आणि त्या महिन्यात पाऊस पडलेला असतो, सगळीकडे चैतन्य निर्माण झालेलं असतं, सृष्टी हिरवाईने नटलेली असते. आणि तो श्रावण महिन्यातला तो जो नजारा असतो, जे दृश्य असतं, ते आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांना एक सुखद गारवा देणारं असतं. आणि म्हणून श्रावण महिना आपल्या सगळ्यांचा आवडता असतो. परंतु ज्यांच्या घरामध्ये दारिद्र्य आहे, ज्यांच्या घरामध्ये गरिबी आहे, अशा माणसांच्या जीवनामध्ये श्रावण महिना काय घेऊन येतो त्याचं चित्रण या कवितेमध्ये कवी रविचंद्र हडसनकर यांनी केलेलं आहे. आणि मग कवी म्हणतात, श्रावण महिना आला की असाच जीव भंडावून जाते. श्रावण महिना आला की असाच जीव भंडावून जाते, आभाळ फाटल्यावानी सांडू लागलं की आपली झोपडी पोळू पोळू रडू लागते. श्रावण महिना आला की जीव अगदी वैतागून जातो. म्हणजे इकडे आपण श्रावण माशी हर्ष मानसी हे कल्पनेमध्ये ठीक आहे, परंतु प्रत्यक्षात वास्तवामध्ये जे जगणं आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतं कवीचं. आणि मग तो कवी म्हणतात की श्रावण महिना आला की जीव असा भंडावून जाते, आभाळ फाटल्यावानी सांडू लागलं की आपली झोपडी पोळू पोळू रडू लागते. लडू लागते असा शब्द आलेला बघा, बोली भाषेतले, कारण ही कविता बोली भाषेमध्ये कवीने लिहिलेली आहे, त्याच्यामुळे बोली भाषेतले शब्द या ठिकाणी आलेले आहे. भंडावून किंवा लडू लागते बघा, अनेक आजही बऱ्याच ठिकाणी रडणे हा शब्द लढणे असा म्हणतात. लडू येलं मला किंवा तो लढायला आलेला आहे, रच्या ऐवजी ल वापरतात. तर श्रावण महिना येतो, श्रावण महिन्यात सगळीकडे पाऊस पडतो आणि मग त्या पावसामध्ये कवीच्या कुटुंबाचा जीव भंडावून जातो. का? आभाळ फाटल्यावर सांडू लागलं की, म्हणजे भरपूर पाऊस पडायला लागला, जोराचा पाऊस पडायला लागला. आणि पाऊस पडायला लागला की लेखकाकडं काही बंगला नाही आहे, मोठं घर नाही आहे. लेखकाचं घर म्हणजे एक झोपडी आहे, कवीचं घर म्हणजे एक झोपडी आहे. आणि मग ती झोपडी पुळू पुळू रडू लागते, म्हणजे त्या झोपडीतून टपटप टपटप पाणी गळायला लागतं. पावसाचा मारा ती झोपडी सहन करू शकत नाही आणि झोपडीतून संपूर्ण त्या झोपडीमध्ये, घरामध्ये सगळीकडे टपटप टपटप पाणी गळायला लागतं. त्याला कवीनं प्रतिमा वापरलेली आहे की आपली झोपडी पोळू पोळू लढू लागते. आपली माय म्हणजे केळीचा गाभा. पुढं कवी म्हणतात, आपली माय म्हणजे केळीचा गाभा, पण घरात डझनभर केळाची फणी गोधड्यावर आडवी तिडवी घोरत पडते. माय म्हणजे केळीचा गाभा, त्यानं आईला कवीनं उपमा दिलेली आहे, केळीचा गाभा. परंतु घरामध्ये मात्र डझनभर केळाची फणी. डझनभर केळाची फणी म्हणजे काय? तर त्या आईची मुलं, काय 10-12 मुलं असतील, कारण जुन्या काळामध्ये आपल्याकडे मुलांच्यावर कुठले बंधन होतं, म्हणजे नियंत्रण होतं, अनेक मुलं कुटुंबामध्ये असायची. तसं कवी म्हणतो की आई म्हणजे केळीचा गाभा, पण घरात मात्र सगळीकडं डझनभर केळाची फणी, मुलं आडवी तिडवी गोधड्यावर घोरत पडलेली, झोपी गेलेली. आणि मग एकदम पाऊस यायला लागतो, जोराचा पाऊस येतो.
जोराच्या पावसामध्ये ती गरिबाची झोपडी गळायला लागते. टपटप टपटप पाणी त्या संपूर्ण घरामध्ये पडायला लागतं. त्यातच माय बोंबलते. त्यातच माय बोंबलते. मग आई काय म्हणते? आई मोठ्यानं ओरडते. आणि ओरडून आई काय म्हणते मग? कारण ते पाणी गळालेले. ही मुलं, ही डझनभर केळाची फणी, म्हणजे 10-12 जे काही मुलं पडलेली असतील तिथे घोरत पडलेली, गोधड्यावर झोपलेली, त्यांच्यावर खेकसते आणि बोंबलते, म्हणजे ओरडते. अरे बाब्या झोपू नको. झोपलेला मुलगा जो कोणी असेल त्याला ती म्हणते, अरे बाब्या झोपू नको, तिकडं चुलीवर भगोनं ठेव. चुलीवर पाणी गळालेलं आहे झोपड्यातनं. मग काय कर? त्या चुलीवर भगोनं ग्रामीण बोलीभाषेतला शब्द आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. पातेला आपण म्हणतो त्याला आपल्या प्रमाण भाषेमध्ये. तर ते चुलीवर भगोनं ठेव, तरी झोपडी लढू लागते टप टप. तरीसुद्धा झोपडी लढू लागते, म्हणजे झोपडी गळू लागते. त्या झोपडीमध्ये पाणी टपटप 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 या ठिकाणी गळायला लागतं, पडायला लागतं. चुलीवर भगोनं ठेवलं तरी दुसरीकडे पाणी पुन्हा गळायला लागतं. पुन्हा माय ओरडते. चुलीवरचं भागलं, चुलीवरचं पाणी त्या भगोन्यात पडायला लागलं पातेल्यामध्ये, पण पुन्हा दुसरीकडे पाणी गळायला लागतं. कारण झोपडीला अनेक छिद्र, तिला व्यवस्थित तिची डागडुजी जी करायला आवश्यक होती ती डागडुजी करून झालेलं नाही आहे. गरिबी आहे, घर चांगलं बांधू शकलेलं नाही आहेत. आणि म्हणून मग पुन्हा माय ओरडते, अरे बाब्या उतरंडीजवळ परात ठेव. बाब्या उतरंडीजवळ परात ठेव. उतरंड माहिती आपल्याला, मडक्यांची असते, गाडग्याची वगैरे लावलेली पूर्वीच्या काळी होती. आता काही उतरंडी राहिलेल्या नाहीत, परंतु ग्रामीण भागामध्ये अजून काही ठिकाणी असतील. परंतु पूर्वीच्या काळामध्ये मात्र प्रत्येकाच्या घरी गाडग्याची, मडक्याची उतरंड निश्चित असायची, कारण तेच त्यांच्या ठेवण्याचं ठिकाण असतं. त्या पूर्वीच्या काळी असं पेट्या किंवा असं कपाटं वगैरे हा काही भाग नव्हता. आणि मग त्या उतरंडीमध्ये त्यांचं जे काही वैभव असेल ते त्याच्यामध्ये ठेवलेलं असायचं. आणि मग माय ओरडते, अरे बाब्या उतरंडीजवळ परात ठेव, तरी झोपडी लढू लागते टप टप टप. उतरंडीजवळ परात ठेवली, चुलीवर भगोनं ठेवलं, तरीसुद्धा झोपडी गळायची काही थांबत नाही. सगळीकडं टपटप टपटप त्या झोपडीतनं पाणी पडतं आहे. आता दोन्हीकडे 2 भांडे ठेवले, त्यांच्यावरचं किमान त्या उतरंडीवरच्या आजूबाजूला पडणारं पाणी त्या परातीमध्ये पडायला लागलं, चुलीवर पडणारं पाणी भगोन्यामध्ये पडायला लागलं, तरीसुद्धा दुसरीकडं पुन्हा झोपडी गळायला लागते. पाणी टपटप टपटप गळायला लागतं. मग माय एकदम आडर सोडते आणि मग सगळ्या झोपडीमध्ये पाणी गळायला लागतं. मग माय काय करते? आडर सोडते. ऑर्डर हा जो इंग्रजी शब्द आहे त्याचा अपभ्रंश किंवा बोली भाषेमध्ये त्याचं केलेलं चित्रण, अपभ्रंश केलेला, त्याला आडर असं म्हटलेलं आहे कवीनं. आणि मग माय एकदम आडर सोडते. मग माय काय म्हणते? जात्याजवळ थाळ्या ठेव, भानोसाजवळ डेचकी ठेव, उखळाजवळ तांब्या ठेव, आड्याखाली बट्टू ठेव. कारण या सगळ्याच ठिकाणी पुन्हा पाणी गळायला लागतं. अगोदर चुलीवर गळायलं म्हणून चुलीवर बघून ठेवलं, नंतर उतरंडीजवळ पाणी गळायलं म्हणून तिथं परात ठेवली, परंतु आता संपूर्ण घरभरच, संपूर्ण झोपडीमध्येच पाणी गळायला लागलं. मग कुठं कुठं गळायलं? मग त्या ठिकाणी ते भांड्यात ठेव म्हणून आई आपल्या त्या बाब्याला, आपल्या लेकराला फरमान सोडते, ऑर्डर सोडते. मग काय सांगते की जात्याजवळ थाळ्या ठेव, जे जातं आहे तिथं पाणी गळायले तिथं थाळी ठेव, भानोसाजवळ डेचकी ठेव, एखादा त्या झोपडीमधला काय प्रकार जागा एखादी, उखळाजवळ तांब्या ठेव, आड्याखाली बट्टू ठेव, धारणाच्या कोणत्यात पहऱ्या ठेव, दिव्याच्या देवळीकडं काथोट ठेव, इकडं तिकडं समदे बासनं सरतात, तरी झोपडी लढूच लागते टप टप टप. माईनं फरमान सोडलं. बाब्या झोपडी गळाली, घरातले सगळे भांडे कुंडे त्या सगळ्या पाण्याच्या धाराखाली ठेवून झाले. मग जात्याजवळ काहीतरी ठेवलं, जात्याजवळ थाळ्या ठेवल्या, भानसाजवळ डेचकी ठेवली, उखळाजवळ तांब्या ठेवला, इकडे धारणाच्या कोणत्यात पहरा ठेवला, दिव्याच्या देवळीजवळ काथोट माहिती ना तुम्हाला? काटवट असतं बघा, आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये भाकरी करायला लाकडाची बनवलेली परात, त्याला आपण काटवट असं म्हणतो. त्याला काथोट हा त्या ठिकाणी कदाचित त्यांच्याकडच्या बोलीमध्ये त्याला काथोट म्हणत असावेत, तर तो शब्द आहे. तर अशा प्रकारे सगळीकडं भांडे ठेवून झाले. एवढं सगळं करून सुद्धा कवी म्हणतो, इकडे तिकडे समदे बासनं सरतात. घरातील जी काही भांडी कुंडी आहेत, जी काही भासणं आहेत,
बासनं आहेत ती सगळी बासनं सरतात, संपून जातात, ठेवून होतात सगळ्या झोपडीभर, तरी झोपडी लढूच लागते, टप टप टप. तरीसुद्धा त्या झोपडीमध्ये पडणारं पाणी काही खंडत नाही. झोपडीतून इथं भांडं ठेवलं त्याच्या बाजूला दुसरीकडे पाणी घालायला लागतं, तिथं भांडं ठेवलं दुसरीकडे पाणी घालायला लागतं, कारण झोपडीची जी डागडुजी करणं आवश्यक होतं ती करणं शक्य झालेलं नाही. आणि मग मायच्या तोंडून इस्तो पडते. आणि मग मात्र एवढं करूनसुद्धा जेव्हा झोपडीमध्ये पाणी गळायला लागतं तेव्हा आईच्या तोंडाचा पट्टा अगदी जोरात सुरू होतो. मायच्या तोंडून इस्तो पडते म्हणजे काय की राग निर्माण होतो. आणि मग ती रागाच्या भरात बोलायला लागते, सागाच्या पानाचा मुडा पाचट पल्हाया फरका कहाणं इकत घेवावं गरिबाईनं. सागाच्या पानाचा मुडा. आता झोपडी शेकारणे हा एक शब्द आहे बघा. जे ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची मुलं असतील त्यांना माहिती आहे की झोपडी शेकारणे म्हणजे काय की शेतकरी काय करतात की पावसाळा अगदी तोंडावर आलेला असतो आणि पावसाळा येण्याच्या अगोदर त्यांची शेतामध्ये झोपडी असेल किंवा आपलं घर असेल झोपडीचं, तर त्याची डागडुजी करतात. म्हणजे काय करतात की मग ते काही तुराटे असतील, काही पराटे असतील किंवा काही पानांचा मुडा आहे, त्या सागाच्या पानांचा मुडा असा उल्लेख आलेला आहे कवीच्या कवितेमध्ये, किंवा पाचट, उसाची पाचट, तर ते सगळं वरून असं या ठिकाणी टाकतात आणि मग त्या झोपडीला शेकारून घेतात. म्हणजे काय होतं की पावसाळा आला तर ते पावसाचं पाणी आतमध्ये न येता त्या तुराट्यावरून किंवा पाचटावरून असं बाजूला घरंगून जावं आणि मग बाजूला पडावं, अशा प्रकारचं. तर त्यासाठी जे जे साहित्य लागतं ते कवीने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की सागाच्या पानाचा मुडा पाचट पल्हाया पराठ्या. आपण त्याला पराठ्या वगैरे ग्रामीण भागामध्ये शब्द आपण वापरतो. फरका कहाणं ऐकत घ्यावा वगैरे बाईनं. हे जे काही साहित्य लागतं त्या झोपडीची डागडुजी करायला हे सगळं विकत घेण्या इतका गरिबाकडे पैसा कुठं आहे. आई म्हणते की सागाच्या पानाचा मुडा पाचट पल्हाया फरका कहाणं ऐकत घेवावं गरिबाईनं. इथं पोटाचीच राख व्हायना त्यात घराकडं कसं बघावं. इथं पोटाचीच राख व्हायना म्हणजे इथं पोटालाच खायला भेटेना, इथं उपाशी मारावं लागले, तिथं घराकडं कसं बघावं. घरच्या मुलांना, घरच्या माणसांना 2 वेळचं खाण्यासाठी इकडून तिकडून कसं तरी बघावं लागतं आणि मग त्यासाठीच लोकांकडे हातपाय पसरावे लागतात, त्याच्यासाठीच आपल्याला इकडे तिकडे कामधंदा करावा लागतो. तेव्हा कुठं एखादी वेळ 2 टाईम जेवणाला भेटतं, तेही कधी कधी भेटत नाही. तिथं या घरासाठी सागाच्या पानाचा मुडा, पाचट किंवा पराठा किंवा जे काही अन्य साधनं आहेत ती आणावी कुठून. इथं पोटाचीच राख होईना त्यात घराकडं कसं बघावं, अशा प्रकारची एक केविलवाणी अवस्था ती आईची व्यक्त होताना आपल्याला पाहायला सापडते. आणि रागाच्या भरात ती म्हणते की, म्हणून कवीने म्हटलेलं आहे की मायच्या तोंडून इस्तो पडते. प्रतिमा पडली, विस्तो म्हणजे राग. रागाच्या भरात मोठ्याने ती म्हणते की तर पोटाचीच राख होईना तिथं घराकडे कसं बघावं. घरासाठी पराठ्या किंवा हे सागाच्या पानाचा मुडा पाचट कुठून आणावी, त्यासाठी पैसा कुठून आणावा. मायचा राग जरा सेंदर होते, असा बराच वेळ जातो. बघता बघता बोलून बोलून माय हे थकून जाते. मायेचा राग सेंदर होते, थोडा शांत होतो, थोडा कमी होतो. शांत राहते माय. तवरीक मला जोरदार डुलकी लागते. आणि तेवढ्यात कवी म्हणतात की मला एक जोरदार डुलकी लागते. आणि मायच्या गोधडीत मला पोटभर जेवल्याचं सपन पडते. आणि मायेच्या गोधडीत मला पोटभर जेवल्याचं सपन पडते. मी झोपी जातो आणि झोपेत स्वप्न काय पडतं, मी पोटभर जेवण केलेलं आहे. कारण जेवणाची सुद्धा भ्रांत आहे कवीची. अन्न खाण्याची सुद्धा अडचण आहे, अन्न मिळण्याची मारामार आहे. आणि ही मुलं जी आहेत ही सगळी उपाशी झोपलेली आहेत. आणि हा त्यांचा जो बाब्या आहे हा सुद्धा झोपलेला आहे या ठिकाणी. आणि त्याला मायेच्या गोधडीत जेव्हा आईचा राग थोडा शांत होतो, आई शांत बसते, तेव्हा मायेच्या गोधडीत त्याला पोटभर जेवल्याचं सपन पडते. तो झोपलेला आहे आणि स्वप्नात त्याला आपण पोटभर जेवलो आहोत असं दिसतं. पुढं कवी म्हणतात, पुन्हा एक ठोक जोरात येते. पाऊस थोडा कमी झालेला असतो, माया शांत झालेली असते. कवीला या ठिकाणी डुलकी लागलेली असते. आणि एवढ्यात एक ठोक जोरात येते. एवढ्यात पावसाची एक जोराची सर येते. दणदण दणदण पाऊस यायला लागतो. आणि मग जोराची पावसाची सर येते आणि झोपडी आपली आता मात्र
माझ्या अंगावरच लढू लागते. आतापर्यंत मी जो झोपलेलो होतो त्याच्या आजूबाजूला सगळीकडे चुलीपाशी, उतरंडीपाशी, त्या आड्याखाली किंवा उखळाजवळ आहे का नाही, अशा सगळीकडे झोपडी गळत होती. आणि आताची जी जोराची पावसाची सर आली त्याच्यामध्ये मात्र आता झोपडी माझ्या अंगावरच लढू लागते. म्हणजे काय की नेमकं कवी जिथं झोपलेले आहेत तिथंच नेमकी झोपडी गळायला लागते. तिथंच झोपडीतून टपटप टपटप पाणी कवीच्या अंगावर या ठिकाणी पडायला लागतं. आणि मग अंगावर पाणी पडतं आहे, माझ्या अंगावर झोपडी रडू लागते आहे, त्याच्यानं मला जाग येते. आणि म्या डोळे उघडताच पोटभर जेवल्याचं सपन मात्र गाभडून जातं. मी जेव्हा उठतो, डोळे उघडतो माझे, तेव्हा मी जे स्वप्न बघितलं होतं झोपेत, कोणतं, पोटभर जेवल्याचं, ते डोळे उघडताच पोटभर जेवल्याचं सपन मात्र गाभडून जातं. म्हणजे काय, उठल्याबरोबर भुकेची जाणीव तयार होते. कारण उपाशी झोपलेलं आहे कवी, घर उपाशी झोपलेलं आहे, त्यांना अन्न मिळालेलं नाही आहे. आणि म्हणून स्वप्नात का होईना परंतु पोटभर जेवल्याचा आनंद मिळाला होता, परंतु तोसुद्धा आनंद या पावसानं हिरावून गेला. आणि तो जागा झाल्यानंतर कवी या ठिकाणी पोटभर जेवल्याचं त्याचं स्वप्नसुद्धा गाभडून जातं, नष्ट होऊन जातं, निघून जातं. आणि उठल्याबरोबर पहिल्यांदा भुकेची जाणीव निर्माण होते. भुकेची जाणीव होते की आता आपल्याला भूक लागलेली आहे, परंतु घरात खायला काही नाही. अशा प्रकारची ही कविता. या कवितेमध्ये दारिद्र्याचं चित्रण कवीनं मोठ्या अगदी प्रत्ययकारीपणे केलेलं आहे. माणसांच्या जगण्यामध्ये की कुठलाही मनुष्य असो, जीवन जगत असताना त्याच्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. इथे मात्र या तिन्ही गरजांची मारामार, तिन्ही गरजांतून उपेक्षित असा जो वर्ग आहे अशा वर्गाचं प्रातिनिधिक चित्रण या कवितेमध्ये कवी प्राध्यापक रविचंद्र हडसनकर यांनी केलेलं आहे. या ठिकाणी ही कविता संपते. ही कविता रविचंद्र हडसनकर यांच्या अरे मानसा मानसा या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. या ठिकाणी कविता संपते. या कवितेमध्ये दारिद्र्याचं आणि भुकेचं चित्रण कवीनं मोठ्या वास्तव प्रत्ययकारी पद्धतीनं केलेलं आहे. एक अर्थ भाव या कवितेमध्ये कवीनं व्यक्त केलेला आहे. या ठिकाणी कविता संपते. या संदर्भात काही आपली समस्या असेल, अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवाव्यात. त्या संदर्भात आपल्याला पुन्हा चर्चा करता येईल. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.